नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी लवकर व्लॉग चालू होत आहे. 9 वाजलेले आहेत आणि आता चाललो शिव मंदिरात. तर चला पटकन जाऊया. 9:15 वाजता आलो आहे मंदिरामध्ये. आज खूप दिवसानंतर सकाळ सकाळ मंदिरात. सकाळीच मंदिरात गेलो होतो, आता लगेच निघालो आहे मंदिरातूनच. कुठे चाललो आहे ते मला पण नाही माहिती, फक्त गाडीत बसलो आहे आणि चाललो आहे. आता तुम्हाला पण माहीत पडेल पुढे जाऊन कुठे चाललो आहे. आता आमचा अचानक प्लॅन झालेला आहे कुठे मुंबईला जायचा. आता आम्ही अडकलो आहे भाडोलीला, म्हणजे दहिसरच्या अगोदर सिग्नल लागलेला आहे. पण हाच रोड आम्हाला म्हणजे चांगला पडतो, कारण की 15 ते 20 किलोमीटर वाजतात. आता प्लॅन तर आहे एक, जर तो सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुढे दाखवतो, नाही झाला तर काय आता दाखवू तुम्हाला. आम्ही निघणार होते 9 वाजता आणि निघालो आम्ही कितीला? 9:45. हे ह्याच्याकरता लेट झालं, माझ्याकरता नाही, हा नाश्ता करायला गेला. ह्याच्यासाठी नाश्ता आणायला गेलेलो म्हणून लेट झालो. आणि इथे अडकल्यात. आता बघू, तसं तर आम्हाला 11 वाजता बोलवलेलं जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे, पण आता 12 वाजतील असं मला वाटते. जास्त कमी नाही, 12:15 12:30 होतील. 10:30 इकडेच झाले. आम्ही हळूहळू चालल्यात, आम्हाला घाई नाही मिळत आज. आमचा सिग्नल ग्रीन आहे पण समोरून गाड्या येतात. एकाच्या चुकीमुळे सर्व गाड्या येतात, ते आम्हाला माहिती आहे. काय करणार, थांबायला तर लागणारच आहे. आज तर मला वाटते सिग्नलवरच व्लॉग होईल. बघा, सिग्नल रेड आहे पण आता आम्ही नाही जाऊ शकत, समोरून गाडी नाही येत. समोरून गाडी येण्याचे चान्सेस जास्त आहेत. एकाच्या चुकीमुळे सर्व अडकतील म्हणून आम्ही नाही जात. फायनली खूप वेळानंतर आम्ही पोचलो आहे हायवेला. आता NH8 मुंबई नॅशनल हायवे. मुंबईला जायला आम्हाला एकच हायवे आहे सध्या तरी, आता दुसरा बनत आहे. आणि कुठे आम्ही 11 वाजता जिकडे आम्हाला लोकेशनवर पोचायचं आहे तिथे पोचणार होतो. आता 11 तर इथेच वाजलेले आहेत, ऑलमोस्ट 10 मिनटं आहेत 11 वाजायला. ट्रॅफिक तर अजूनपर्यंत दिसत नाही मिळत, पुढे जाऊन लागणार आहेच. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो होतो ट्रॅफिक नाही लागली, पण आता वसईमध्ये ट्रॅफिक लागलेलीच आहे. वसईला नेहमीच ट्रॅफिक लागते, असं नाही म्हणत का आजच लागलेली आहे. ट्रॅफिक जी लागते ना हायवेला त्याचे कारण 2-3 असतात. एकतर जर हायवेला म्हणजे खड्डे वगैरे असले ना तर ट्रक स्लो होतात, त्याच्यामुळे पण लागते आणि गाडी खराब होते. कधी कधी एक म्हणजे असा ड्रायव्हर निघतो का त्याच्या चुकीमुळे पण ट्रॅफिक होते. तर हे कारण असतात हायवेला जाम लागण्याचं. आता ते मला पण माहिती पडत चाललं आहे, कारण की मी रेग्युलर ट्रॅव्हल करतो सध्या तरी, म्हणून. तर हे रिझन आहेत. आता तर म्हणजे घोडबंदरला काहीच ट्रॅफिक नाही लागली, ब्रिज संपतोय तिथे ट्रॅफिक चालू झालं आहे. आता म्हणजे चांगलं होत चाललं आहे, ट्रॅफिक लागत नाही तर बरं वाटते, नाहीतर 2-2 तास या ट्रॅफिकमध्ये अडकायला वाट लागून जायची. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघून तुम्हाला कळालंच असेल जर तुम्ही मुंबईला रोज जातात. आता आम्ही आलो आहे मीरा रोडला. आता आलो आहे सर्व्हिस सेंटरला भाईंदरला टाटाच्या. आत्ता 4 वाजायला 10 मिनटात आणि आता आम्ही जेवायला लागलेत. अजून आम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाय. 3 वाजता आमची गाडी घेतली सर्व्हिसिंगला. तर अमोल, काय झालं गाडीला? आम्ही सर्व्हिस सेंटरला ॲक्च्युअली आलो की आमचं सर्व्हिस हे बघा, हे आमचे ॲडवायझर आहेत. हात कर ना, यूट्यूब व्हिडिओ दाखव ना. तर आम्ही सर्व्हिस सेंटरला यासाठी आलो होतो की आमच्या डिझेल टँकमध्ये पाणी होतं, आम्हाला सिम्बल आलं होतं. तर आम्ही आलेलो, नंतर फक्त फिल्टरमधलं एवढं पाणी निघालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता टँक खाली करून त्याच्यावरनं पाणी काढलं जाईल, त्याच्याकरता आम्हाला तेवढं थांबावं लागेल. बघूया कधी भेटते गाडी, बोलतो मी तुमच्याशी. तर असं तर प्लॅन होता आमचा लगेच गाडी घेऊन जायचा, पण आता जेवतो. तुम्ही पण जेवले असतील मला खात्री आहे. 11 वाजून 11 मिनिटांनी ब्लॉग येतो, तुम्ही नाश्ता केला असेल. तर आता भेटतो, तुम्हाला दाखवतो सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन गाडीचं काय हालत झालं आहे. बघा, जेवल्यानंतर कॉफी पितोय आणि ह्याचा काय बिग बॉसचं फीवर संपतच नाही मिळत. अजून बिग बॉसच बघतोय, संपलं तरी. सात वाजून 20 मिनटं झालेले आहेत आणि आम्ही गाडी सोडून चालल्यात, ते तर सांगतो तुम्हाला थोड्या वेळात. आता आम्ही चाललोय रिक्षामध्ये. बघा, सकाळी आलेलो गाडी घेऊन 4 व्हीलर, आज रिक्षामध्ये थांबलो. 7:30 वाजले. आता आईला कॉल करतो, काय बोलणार, जाऊ दे, त्यांना प्रॉब्लेम समजत नव्हतं. आता समजलं, हार्दिकने प्रॉब्लेम त्यांना दाखवून दिलास.
की काय प्रॉब्लेम आहे, पण आपण ते बोलले की गाडी तुम्हाला ठेवावी लागेल. मग आता गाडी ठेवतोय आम्ही, 2 दिवस गाडी ठेवावी लागेल. तरी सनरूफचा आवाज येतोय त्यासाठी 2 दिवस बोलले. आणि जॅकॉब्सनचा आता उद्या समजेल काय विषय आहे. परत आम्ही त्यांना रिमाइंडर कॉल देऊया आणि उद्या आम्ही चाललोय बाहेर. ते पण तुम्हाला हार्दिकच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. 8 वाजायला 5 मिनिटं आहेत आणि मी आलोय भाईंदर स्टेशनला आणि विरार लोकल आहे 8 वाजून 5 मिनिटाने. कारमधून रिक्षामधून डायरेक्ट ट्रेन. आता नंतर मग चालत जाऊ घरी. आता जस्ट विरारला पोचलोय आणि 8:30 वाजलेले आहेत. खूप टाईम झाला आज. 9:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला 9:20ची ट्रेन भेटलेली आहे. आता आम्ही गेलेलो तृप्तीकडे, जेवलो मस्त, आता चाललो घरी. नमस्कार यात्रीगण कृपया 10 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. आता ट्रेन सायडिंगला निघालेली आहे पालघरला. बघा आम्ही पहिल्याच डब्यात बसल्यात कारण की आम्ही उतरलो का लगेच आम्हाला चालत घरी जायचं आहे आणि आम्ही 9:40ची ट्रेन पकडणार होते, पण 9:20चीच भेटली. फॉरवर्ड गुड लक. ते तर आमचं लक चालूच असते असं. 10 वाजून 35 मिनिटं झाली आहेत आणि आत्ता पोचलो उमरोली स्टेशनला. हे बघा पहिल्याच डब्यात बसलेलो म्हणजे उतरलो का चाल मांडली. 11 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. जस्ट घरी आलो. चालतच आलो. स्टेशन माझ्या घरापासून 10 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर होप करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.